हे बघा, असं तुमची जी काही इच्छा असेल ती त्यासाठी असं दगड ठेवायचे आणि मनात हे बघा रस्ता, पुढे डोंगर, झाडी. हॅलो. आमच्या मॅडम खूपच सुकलेत, त्याला पाणी घालणं चालू आहे. चलो चलो, इथून पुढे इथपर्यंतच पायऱ्या आहेत, तर बाकीच्या पायऱ्या आणखी या 2-3 वर्षात होणार आहेत. तर याची काळजी. जय मल्हार. तिकडून तर जास्त करळ आहे. हो हो. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे गणेश आणि तुम्ही बघताय हा आपला सेकंड ब्लॉग जेजुरीचा. कारण आपण जातोय आता जुन्या जेजुरीला. कारण जे कोणी नवीन लग्न झालेले आहे मित्रांनो, त्यांनी लक्षात ठेवायचं की जुन्या जेजुरीला जायलाच पाहिजे. कारण नवी जेजुरी तर कोणी बी जातं, पुरातन जेजुरीला जायला पाहिजे. तर आजचा ब्लॉग फक्त जुन्या जेजुरीचा. तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी आहे गणेश आणि चला फॉलो करा, पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला कळेल कुठून जायचं, काय जायचं, कसं जायचं. मी सविस्तर माहिती देणार आहे. कुठे तुम्हाला पायऱ्या चढ आहे, कुठं काय आहे. मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. बघा, या गेटमधनं आत शिरल्यानंतर तुम्हाला हे थोडे सपाट दिसेल आणि इथं बऱ्यापैकी वन विभागाने हे केलं. हे बघा, बऱ्याच ठिकाणी नाश्ता वगैरे याची सुविधा आहे, वरपर्यंत आहे मित्रांनो, घाबरायचं नाही आहे. फक्त थोडंफार 5-10 रुपये महाग लागेल. खरं सगळ्याचाच धंदा आहे, त्यामुळं 5-10 रुपयाकडे बघायचं नाही मित्रांनो. वजं घेऊन यायचं नाही आहे, कारण आपल्याला जवळपास 3 किलोमीटर चालायचं आहे. त्यामुळे याची काळजी घ्यायची. सगळ्यांनी बॅग 3-4 बॉटल घेऊन यायच्या पाण्याच्या सोबत, टेन्शन नाही घ्यायचं आणि मस्तपैकी असं चालायचं आणि हसी मजा करत चालायचं मित्रांनो. कधी आपण जुन्या जेजुरीला पोहोचतो कळत नाही मित्रांनो. त्यामुळे न होईल तेवढं मी सांगतो मित्रांनो, तुम्ही नव्या जेजुरीला आल्यानंतर वरनंच यायचं. कारण तुम्ही जर खालच्या पातळीने येत असाल तर ते एकदम डायरेक्ट करळ आहे आणि तिथे खूप आपल्याला दम येतो वगैरे येतो. त्यामुळे इकडनं आलं ना मित्रांनो, काहीच वाटलं नाही आम्हाला. कधी आम्हाला जवळपास मला वाटतं 1 तास लागला, पण आम्ही मस्तपैकी थांबत वगैरे गेलो. कारण आमच्याकडे लहान मुले होती आणि शिव होता. कारण शिव तर इतका लांब, पण पूर्णपणे तो फक्त थोडा वेळच उचला लागला त्याला, बाकी अख्खा गड तो चालला गेला आहे मित्रांनो. आणि आमच्या सगळ्या मुली वगैरे सुद्धा चाललेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, तुम्ही या बाजूने जात असाल ना, तिकडून समोरून तुम्हाला पायऱ्या दिसतील. त्या पायऱ्यावरून जायचं नाही, कारण तुम्हाला परत डोंगरावर जाऊन परत खाली यावं लागतं. त्यामुळं डोंगराच्या साईडच्या बाजूने चालायचं मित्रांनो. हे बघा, बऱ्यापैकी आम्ही जात आहेत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगेनच, कारण काही जणांना समोर वरून जातात तर म्हणजे पूर्ण डोंगर चढून परत खाली यावं लागतं. आल्यानंतर तुम्हाला पुढे सांगतो मी जागोजागी कसं करायचं, काय करायचं, कसं जायचं. कारण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला हे फायदेशीर आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपला आहे ना फर्स्ट ब्लॉगसुद्धा आलेला आहे. तुम्ही त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून तो पहिला ब्लॉगसुद्धा बघू शकता, म्हणजे नव्या जेजुरीला बघू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, वरती आल्यानंतर बघा, ह्या साईडनं कधी यायचं नाही, कारण हे बघा खूप चढ आहे. तर या साईडनं यायचं, आत्ता जे दाखवलं ते. कारण या साईडनं आलं तर तुम्हाला दम लागणार नाही, इकडनं आलं तर दम लागेल तुम्हाला. तर आम्ही निघालो. नंतर पुढे वरती आलं तर मीनाक्षी म्हणली की मला काहीतरी खावं वाटतंय. पोरीसुद्धा बोलत होत्या काहीतरी द्या. पेरू पाहिजे होते ॲक्च्युली, पण पेरू इथंच मला वाटतं मागे होते, पण आम्ही पुढं आलो. त्यामुळे आम्ही काय अक्षरशः मग म्हणलं काहीतरी खावा लागेलच, कारण एवढं चालायचं म्हणलं. बघा, चालता शिव पडला पण तो लढला नाही मित्रांनो. बघा कसा बोलतो पुन्हा उठवलं लगेच. त्याला बी मजा वाटत होती, सगळ्या लेकरांना मजा वाटत होती, काहीतरी नवीन वाटत होतं. त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी मुलांना आणा, असं समजू नका की इतक्या लांब चालायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप
भारी एन्जॉय केला आम्ही. हे बघा ह्या साईडनं मी हे सांगत होतो की ह्या साईडनं नाही जायचं, ह्या साईडनं जायचं. तर मित्रांनो शेवटी मीनाक्षी म्हणली नाही घ्यावाच लागतं. तर मग मित्रांनो खिरावरती घेतलेला आहे. खिरा आता प्राईस सांगायची गरजच नाही, तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे की वरती आल्यानंतर खिऱ्याची प्राईस वगैरे सगळी महाग असते. पण ठीक आहे, कारण त्यांना बी इतक्यावरती आणावं लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळे. आणि बघा आम्ही असं एन्जॉय करत करत तिला म्हणलं एक पीस मला बी दे, जरा खाऊ दे मला बी. हां, तर त्याच्यानंतर नाना म्हणला माझ्यातली घे, पण नानाला म्हणलो नको मला एकच बस झाली. कारण मित्रांनो कसं असतं, चढायचं आहे तर लय खाल्ल्यानंतर परत पोट आपलं आधी तर मोठी ढेरी झालेली आहे. तर परत मग मित्रांनो आम्ही आलो आणि पायऱ्या चढत चढत तुम्हाला सांगतो, तर तिथून जवळपास मला वाटतं एक अर्धा किलोमीटर नंतर पायऱ्या संपतात मित्रांनो. तुम्हाला सांगतो हे बघा एवढी स्टेप झाल्यानंतर पायऱ्या संपतात. तर पुढे त्याचं काम कॉन्ट्रॅक्टदाराला दिलेलं होतं, पण ॲक्च्युली काहीतरी झाल्यामुळं काही कारणामुळं तो आत्ता मला वाटतं एखाद्या वर्षामध्ये किंवा 2-3 वर्षामध्ये पूर्णपणे होणार आहे. आणि मित्रांनो एक गुड न्यूज की आपल्या जेजुरीसाठी रोपवेसुद्धा चालू होणार आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही खाली ते वर हे बघा ज्यांना कोणाला जास्त चल नाही होत त्याने याच्यापासून जाऊ शकता. ओके हां ठीक आहे. चला 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 लेट्स गो. हळू तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की पुढे गेल्यानंतर हे बघा असे तुम्हाला खडकाळ मिळेल, कुठे कुठे असे दगड वगैरे असतील. पुढे गेल्यानंतर मित्रांनो दगडांचे तुम्हाला पायऱ्या मिळतील चढायला, तर तिथे हळूवारपणे चालायचं मित्रांनो, याची दक्षता घ्या. मित्रांनो वातावरण तर इतकं भारी झालं होतं ना, त्यामुळे कधी बी येणं मित्रांनो, एक तर थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही पाणी खूप खाऊन यावं लागेल मित्रांनो, कारण ऊन लागतं, गरमी होते. त्यामुळं पावसाळ्यात आणि थंडीमध्ये जास्त करून आलं तर बरं राहील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक किलोमीटर गेल्यानंतर थांब ती बघा आधी दिसली का, आधी किती वरती गेली. हाय कर काय कर रहे.
बघा किती भारी नजारा आहे मित्रांनो, एकदम ब्युटिफुल. असली मजा आली ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या. हे बघा नवागड आहे पुढे आणि आम्ही चाललो आहोत आता जुन्या गडाला. इथं थोडंसं विश्रांतीसाठी थांबलो होतो सगळेजण. तर इथून आल्यानंतर स्टेप काय दगडाचे आहेत, तर थोडंसं करळ असल्यामुळे हे बघा असं इकडून तर जास्त करळ आहे. हो हो, हे चांगलं आहे, थोडंसं आहे पण. मित्रांनो आम्हाला आजीनं सांगितलं की त्या साईडने जाऊन परत खूप हे बघा इथे जुनागड आहे. मित्रांनो या साईडने बघा आपल्याला इथपर्यंत जायचं लवकर. त्याच्यानंतर आपल्याला या साईडनं आता आपण लगभग 600 मीटर राहिले आहे जुनागड. मित्रांनो बघा किती भारी दिसतंय मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हे बघा या साईडने बी येता येतं आणि हा एक मार्ग आहे जो गडाच्या पायथ्याशी असतो मित्रांनो. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक महादेवाची मोठी मूर्ती दिसेल. आपल्याला त्याचासुद्धा एक ब्लॉग बनवायचा आहे. नेक्स्ट टाईम कधी आलो ना मित्रांनो, या साईडनं कसं यायचं याचा एक ब्लॉग बनवेल मी. तर हे बघा असं येऊन इथं दोन्ही ठिकाणी मिळेल. मित्रांनो तुमची फॅमिलीसोबत जर असेल तर खूपच आनंद येतो मित्रांनो. मस्तपैकी मजा करायची, खात पेत यायचं आणि वातावरणाची मजा घ्यायची मित्रांनो. एक तर ह्या गडाला आल्यानंतर असं वाटतं की ट्रॅकिंग केल्यासारखे बी होतं. दोन्ही कामं होतात, एक तर देवाचं दर्शन बी होतं, ट्रॅकिंग बी होते आणि आपली कॅपॅसिटी किती आहे चालण्याची हे सुद्धा कळतं. हा बघू शकता किती भारी नजारा आहे. तर याच्यासाठी तर मित्रांनो एक लाईक झालंच पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा 10 लोकांसोबत. मित्रांनो आता आपण शेवटच्या कमानीपर्यंत पोहोचलो आहोत, म्हणजेच जुनागडला. तर मित्रांनो आता बघू शकता बाकीचे बी येत आहेत. आणि मित्रांनो असा पाऊस वगैरे बी आला ना तर हळूहळू चालायचं. तर आम्ही शेवटी पोहोचलो मित्रांनो. जवळपास आम्हाला मला वाटते 1 तास 10 मिनटं लागले मित्रांनो. त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या आणि हळूहळूपणे या. आणि आत आल्यानंतर बी तुम्हाला नाश्त्याचे दुकानं, भंडारा, खोबरं वगैरेचे दुकानं मिळतील, छोटे छोटे स्टॉल आहेत.
आता आपण मंदिरात पोहोचलो आहोत मित्रांनो. तर जवळपास आपल्याला आपली ट्रिप ही 8 किलोमीटरची लगबग झालेली आहे. बघू शकता कळस. चला चला. जय मल्हार, जय मल्हार की जय, जय मल्हार, जय मल्हार की जय. मंडपाचं मंदिर आहे का म्हणा इकडे वागा देवाकडे जर आणि त्याला पुढे देवाच्या काळावरती नमस्कार करा. डोकं देखून पाय पडा दोघांनी. तुम्ही उजवा दोघांनी. आय चला चला चला. जय मल्हार. जय मल्हार.
लोकेशन मस्त मिळालं जेवण्यासाठी. काही जण इकडे जेवत आहेत प्लस. तर इथे बरेचपैकी लोक जेवत होते, तर त्यामुळे म्हणलं चला आपण बी जेवण करून घेऊ द्या. त्यामुळे आम्ही सुद्धा खाली उतरलो मित्रांनो, पण तिथं बऱ्यापैकी चिखल झालेला होता. तर आम्ही म्हणलं की म्हणलं थोडं थोडं पुढे चल. नंतर मित्रांनो आम्ही पुढे गेलो, तर आम्हाला कळालं की थोडंसं आभाळ. तर मित्रांनो बारीक बारीक पाऊस चालू झाला होता, कारण आभाळ आलेलं होतं. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आपल्याला इथं जेवायचंच नाही मित्रांनो. त्यामुळे आम्हाला काय वाटलं की चला आता निघू द्या, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी. तर मित्रांनो एका ठिकाणी चांगली जागा मिळाली आम्हाला जेवायला. तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. या मित्र जेवायला, कारण मस्तपैकी पराठे केलेले होते झणझणीत. तर 3-4 पराठे तर आधी दाबले मित्रांनो. म्हणजे बरोबर ना हो म्हण. हां या खायला. बघा रस्ता, पुढे डोंगर, झाडी. हॅलो. आमच्या मॅडम खूपच चुकलेत. आता त्याला पाणी घालणं चालू आहे.